भाजप आणि आरएसएसची बैठक 2024च्या निवडणुकीचा मेगा प्लॅन ठरला. जितेंद्र आव्हाड यांचा मोठा दावा. आव्हाड काय म्हणाले? भाजप आणि आरएसएसमध्ये बैठक झाल्याचा दावा जितेंद्र आव्हाड यांनी केला आहे. तसंच या बैठकीत भाजपची रणनीती ठरल्याचंही आव्हाड म्हणालेत. 2024 महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची असेल त्यांना कमळावर निवडणूक लढवावी लागेल, असं आव्हाडांनी म्हटलंय. जितेंद्र आव्हाड यांच्या ट्विटने राजकीय वर्तुळात चर्चांना उधाण आलंय. जितेंद्र आव्हाड यांचं ट्विट जसंच्या तसं. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे ठरवण्यात आले. ज्यांच्यावर आरोप आहेत, ज्यांच्यावर डाग आहेत, त्यांना सोबत घेऊ नये, असे ठरविण्यात आले. ज्यांना राजकारण समजते, ज्यांना राजकीय जाण आहे, त्यांना लगेच समजले असेल की महाराष्ट्रात भाजप एकटीच लढेल. ज्यांना भाजपसोबत निवडणूक लढवायची आहे, त्यांनी कमळावर निवडणूक लढवावी. महाराष्ट्रात पुढे काय होईल, हे सांगता येत नाही. नागपूरमधील हिवाळी अधिवेशन संपल्यानंतर धक्कादायक राजकीय चर्चा सुरू झाली आहे. नागपूरमध्ये भाजप आरएसएस यांची एक वैचारिक बैठक झाली. त्यामध्ये 3 राज्यातील निवडणुका जिंकल्यानंतर महाराष्ट्रात काय असू शकते, यावर मंथन झाले. या मंथनातून राज्यात भाजपने एकट्याने निवडणूक लढवावी, असे डॉ. जितेंद्र आव्हाड @आव्हाड स्पीक्स डिसेंबर 20, 2023. TV9 मराठीशी बोलताना आव्हाड काय म्हणाले? जितेंद्र आव्हाड यांनी TV9 मराठीशी बोलताना याबाबत खुलासा केला आहे. दुसऱ्या पक्षातील नेते माझे मित्र आहेत. त्यातून माहिती मिळाली की भाजप 3 राज्यात जिंकल्यानंतर जोरात आहे. स्वतः निवडणूक जिंकू असा विश्वास भाजपला आहे. त्यामुळे त्यांची संघासोबत बैठक झाली. स्वबळावर लढवावी अशी इच्छा आहे. डाग लागलेले मंत्री बाजूला सारून निवडणुका लढवणार आहेत. शिंदे गटाचे बरेच खासदार कमळावर लढणार आहेत, असं आव्हाड म्हणाले. भाजपचा मूळ मतदार रागावला होता. तो हे जवळ आल्याने लांब गेलाय. लढायचं असेल तर कमळावर लढा, नाही तर सोडून द्या. संघ आणि भाजप 5 वर्षापुढची तयारी करतात. त्यांचे सर्वे झालाय. बैठक झाली याचा सोर्स सांगणार नाही. त्यांच्या काही मंत्र्यांमध्ये ही चर्चा मी ऐकली. लोकसभा एकत्र लढतील, विधानसभा मात्र वेगळे लढतील, असं आव्हाड म्हणाले.